हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम बॅक टू व्हायटल वाइब्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमिओपॅथीबद्दल मिथ्स बघणार आहोत. होमिओपॅथीबद्दल चुकीचे समज किंवा गैरसमज काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ मेडिकोज आणि नॉन मेडिकोज दोन्ही घटकांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत सगळं समजवलेलं आहे. तर सुरुवात करूया. होमिओपॅथिक मेडिसिन्स आर जस्ट प्लासिबो, फेक ट्रीटमेंट. होमिओपॅथी डझंट वर्क अँड इज जस्ट इन पीपल्स माइंड्स. फॅक्ट काय आहे? होमिओपॅथी इज बेस्ड ऑन सायंटिफिक प्रिन्सिपल्स ऑफ ट्रीटिंग द बॉडी ॲज अ होल अँड युझिंग व्हेरी डायल्युटेड सबस्टन्सेस. म्हणजेच होमिओपॅथिक औषधांनी रुग्णांना उपचार दिले तरी प्रत्यक्षात त्यात कोणताही सक्रिय औषधिक घटक नाही आणि उपचार फक्त रुग्णाच्या मानसिक स्थितीवर म्हणजेच प्लासिबो प्रभावावर आधारित असतो. असा हा गैरसमज किंवा चुकीचा समज आहे. तर सत्य काय आहे जाणून घेऊया. प्लासिबो प्रभाव म्हणजे रुग्णाला उपचार घेत असताना त्याच्या मानसिकतेमुळे किंवा त्याला विश्वास असल्यामुळे त्याच्या स्थितीत सुधारणा होणे, याला म्हणतो आपण प्लासिबो इफेक्ट. होमिओपॅथीमध्ये असं म्हटलं जातं की रुग्णांनी घेतलेली औषधं जरी शारीरिक दृष्टीने अत्यंत पातळ असली तरी त्या औषधांमध्ये असलेले ऊर्जेचे किंवा स्मृतीचे जे उपचार होतात थेरपीच्या प्रभावाचा ते दावा करतात. ओके, तर दुसरं मिथ बघूया. होमिओपॅथिक औषधे फक्त पाणीच असतात, असा गैरसमज आहे. होमिओपॅथी औषधांमध्ये सक्रिय घटक नाहीत, फक्त पाणी असतं. तर हे अत्यंत चुकीचा समज आहे. सत्य हे आहे की होमिओपॅथी औषध झाडे, खनिज किंवा प्राणी घटकांपासून बनवली जातात आणि ते अत्यंत पातळ स्वरूपात दिले जातात. यामध्ये उपचारात्मक गुण पाण्याच्या स्मृतीमध्ये राहतात. तिसरा मिथ असा आहे की होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक मेडिसिन एकत्र किंवा एकाच वेळी घेतले तर त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही, त्याचा काही फारसा तोटा नाही आहे. तर होमिओपॅथिक दृष्टिकोनातून ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी एकाच वेळी घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात, परंतु हे मुख्यतः व्यक्तीच्या प्रकृतीवर आणि घेतलेल्या औषधांच्या प्रकारावर अवलंबून असतं. कधी होऊ शकतात, कधी होऊ शकत नाहीत. होमिओपॅथिक औषधं ही अत्यंत दुर्बल डोसात दिली जातात, मिनिमल डोस, आणि त्यांचे ॲलोपॅथीच्या उपचारांसोबत फारसे काही इंटरॅक्शन्स होत नाहीत. मात्र काही वेळा ॲलोपॅथिक औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो किंवा होमिओपॅथिक औषधाची क्रिया मंद होऊ शकते. यामुळे दोन्ही उपचार पद्धती एकत्र घेत असताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार करणं महत्त्वाचं आहे. होमिओपॅथीबद्दल एक मिथ असा पण आहे की होमिओपॅथिक मेडिसिन्स हे कम्प्लिटली टोटली सेफ असतात, त्यांना काहीही साईड इफेक्ट्स नाही आहे. तर जसं की होमिओपॅथिक मेडिसिन नैसर्गिक पद्धतीने बनवले जातात, ते कम्प्लिटली हार्मलेस आहेत, जनरली सेफ असतात. पण जर का एखाद्या चुकीच्या पद्धतीने प्रिस्क्राईब केलेत किंवा मग जास्त कमी डोस झालाय, मनाने प्रिस्क्राईब केलेत, त्याचा डोस हाय झालाय, तर त्याचे अनवॉन्टेड साईड होमिओपॅथी योग्य सल्ल्याशिवाय घेतल्यास, योग्य पद्धतीने न घेतल्यास त्याचे साईड इफेक्ट नक्कीच जाणवू शकतात. तर चौथा मिथ असा आहे की मधुमेह, डायबेटिक पेशंट यांना ही होमिओपॅथिक औषधे चालत नाहीत, ते ती घेऊ शकत नाहीत कारण ती साखरेपासून बनलेली असतात, गोड असतात. हा एक सामान्य गैरसमज आहे. होमिओपॅथीमध्ये जे औषधं वापरली जातात त्यात साधारणतः साखरेचा वापर अत्यंत सूक्ष्म प्रमाणात अधिक पातळ स्वरूपात होतो. हे औषध साखरेवर आधारित जरी असलं तरी त्यात साखरेची मात्रा इतकी कमी असते की ती रक्तातील साखरेवर कोणताही परिणाम करत नाही. याशिवाय होमिओपॅथिकमध्ये काही औषधांमध्ये साखरेशिवाय पाण्यात तयार केलेली औषधं सुद्धा असतात. यामुळे मधुमेह रुग्णांना होमिओपॅथीचा वापर सुरक्षित असतो, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. काही लोकांना असं वाटतं की होमिओपॅथिक औषध जर सुरू असेल तर साखरेचं लेवल एकदम झपाट्याने कमी येईल किंवा हाय डायबेटिक पेशंट असेल तर त्याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल मेंटेन होतील आणि इन्सुलिनचं जे आपण प्रमाण घेतो, किती युनिट घेतो, ते कमी होतील किंवा इन्सुलिन बंद होईल होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर. तर हा गैरसमज आहे. इन्सुलिन हे सुरू ठेवावं लागतं होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर, अनलेस अँड अंटिल तुमचे डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करत नाहीत की ते बंद करा, तोपर्यंत विदाऊट एनी डॉक्टर्स कन्सल्टेशन कधीही इन्सुलिन बंद करू नये.